नमस्कार मित्रांनो. आज रानातली वगैरे कामे उरकून 7:30 वाजेपर्यंत घरी आलो. कारण आज आपल्याला जायचं होतं पाराम म्हणजे कास पठार. तिकडं होतं आज आपल्याला भाडं मित्रांनो. भाडं जायचं घेऊन आता आलोय मित्रांनो सध्या रूट करून 10:30 वाजेपर्यंत निघायचं आहे तिकडं जायला. तर आज काय काय करीन ते दाखवेन तुम्हाला आणि पुढं बघाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. चलो मित्रांनो, भाडं होतं का भाड्यावर निघालो आता चिकनवाडी पारामच्या साईडला आहे. गाडी भरायची चालली मित्रांनो. सेंटरिंगचं काम आहे. गावातूनच न्यायचं आहे पारामला. तर आता निघालो आहे. अजून थोडं राहिलं आहे साहित्य, ते भरून जायचं मित्रांनो. ते आता भरायचं काम चालू आहे त्यांचं. मित्रांनो आता आनावळ्यामध्ये आपली गाडी तिकडे लावली, नाश्त्याला थांबलोय मित्रांनो. आणि इकडं बघा पूर्ण घाटात आहे मित्रांनो. बघा आता कासकडंच निघालोय. ही आपली इथं गाडी आहे मित्रांनो. मटेरियल भरलं यात. चला आता तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवीनच. चलो फिटिंग सगळं नाही ना. हा मित्रांनो, इकडं जुन्या गावकडं आलोय. रस्ता बघा पूर्ण कसा आहे. पूर्ण डोंगरात गाव आहे. हा, हे अशा व्हिडिओ करायचे. हे पूर्ण एवढ्या वर आलोय मित्रांनो. हा चला तर तुम्हाला दाखवतो परत. नाहीतर ते JCB दगडी काढलेल्या होय ना. वर होता दगडी. होय आहे ना. इकडं लक्ष देत नाहीत वाटतं. होय मित्रांनो, पूर्ण जंगलात आहे आता. पूर्ण डोंगर. यायला इकडच्या माणसाला लय ताप यायला जायला. त्यांना तिकडून चालत जात. होय का. हे फक्त आता ही घरं बांधतात इकडे एवढ्या वर पण घर कशाला बांधते ते. मित्रांनो पूर्ण जंगलातच आहे बघा. आता आम्ही दोघंच आहे, काका आणि मी. बाहेरचा कशी राहत असतील माणसं इकडं. आयला जुन्यातलीच झाड आहेत सगळ्या. आपल्या तिकडे हे असले नाहीतच का झाड. लय रस्ता खराब आहे पूर्ण. हे बघा लाकडं बिकडं. कुठं आलोय काय कळ ना. लय लांब आहे. जिरले सगळं पूर्ण झाडाच्या बाजूला गाडी. हे बघा कसं आहे, बघू शकता तुम्ही. काय रस्ता साफ करतात मित्रांनो ते. आणि दोघंच आहे. पहिल्यांदाच अनुभव आहे असला मित्रांनो एवढा डेंजर. गाडी सुखाची नाही वाटते तेवढी. तर चला आता दाखव मित्रांनो. आलो इथं, गाडी थांबवली आता इथंच. कारण मेन रोडला साहित्यच रोडच बंद. कारण इथं पण घराचं कामाचं साहित्य टाकलंय. अक्कल बंद झाले मित्रांनो. हे आहे बघा लय ताप आहे. काचा बिचा वर करून मित्रांनो लॉक करून आता आपल्याला जायचं जिथं काम आहे तिथं. आता त्यांचं तिथनंच खाली करतील असं वाटतंय. चला दाखवतो हा अनुभव. गावाला आहे मित्रांनो सगळा. भारी वातावरण आहे ती सगळं इथलं. तर चला दाखवतो तुम्हाला आता. चलो मित्रांनो, हे बघा गाव कसं आहे पूर्ण वरती डोंगराच्या. आणि रोड पण बघा कसं आहे ती.
पूर्ण सपाटी वरच आहे क्या अजून वर टोका आहे हो काही पवनचक्क्या पण आहेत इकडे बघा मित्रांनो तिकडे पवनचक्क्या आहेत परत आता इकडं माणसांनी भात गहू पेरलेत गहूच ना का हे बघा ही गव्हाची पेरणी केली इकडच्या शाळा वगैरे कुठं असते हाय प्रत्येक गावाला शाळा आणि इथल्या मित्रांनो पोरांना शाळेसाठी खाली जायला लागतं पारामकडे इकडं आणि हे बघा तिथं साईट चालू आहे त्या कामाची ज्या कामाचं मी भाडं घेऊन आलोय बघा इथं काम चालू आहे मित्रांनो आलोय आता गाडी घेऊन आता जातानाच कसं जातोय बघा हे बघा कसं एकदम भारी एकदम शांत वातावरण आहे इथं आहे का कोणाचं काय एक नाही दोन नाही निवांत जगायचे मित्रांनो इथं मित्रांनो रस्ता नाही कामापाशी जायला म्हणून वाळू रेती ते जायला बघा कसं केलंय इथनं टाकायचं ते तिथं डायरेक्ट खाली हे बघा खडी पण तशीच केली आता हे लोखंड वगैरे पण तसंच परत हे सिमेंट बिमेंट सगळं आणि इथं हे इथं शाळा बांधायची चालली मित्रांनो कितवीपर्यंत शाळा आहे अंगणवाडीच आहे अंगणवाडी बांधायची चालली होय मित्रांनो जे भाडं घेऊन आलेलो मित्रांनो आपण रस्ता नसल्यामुळं बघा इथं सामान खाली करायचं चाललंय आता ते साईडला आता इथून परत ते घेऊन जाणार बघा बाह्या लोकांचा खाली करतायत मित्रांनो काय जे खेडेगावातल्या माणसांचं मित्रांनो बघा हे असं आहे 5 मिनिटाच्या कामाला तर 1 तास लागला तर चला पुढं काय काय घडतंय ते पण दाखवतो मित्रांनो साईटवर आलोय बघा इथं काम चालू आहे आणि वरच बघा कसं आहे डोंगर कोणाचं होय ना पूर्ण आपण डोंगरावी पूर्ण उतारच आहे आता सगळा हा पहिला टाकला का दुसरा आहे सेकंड वर मित्रांनो आता आपण सातारमध्ये पोहे नाक्यापाशी ह्याच्यासाठी थांबलोय मित्रांनो ते ज्याचं भाडं होतं त्यांचं काम होतं इथं पंचायत समितीपाशी म्हणून ते गेलेत तर इथं समोर पण रस्ता खणायचं चाललंय आता बघा इथं सातारचं जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तिथं आहे मित्रांनो तर आता काय आता परत इथून आपल्याला जायचंय मित्रांनो अजून वाढ भरायचे तिकडून वाढवाल्यांचा फोन येतात अजून काय मी काय सातारामध्येच आहे आता किती वेळ जातो किती नाही तर वाढ राहिलाच तर चला आता बघू पुढं काय होतंय कसं काय होतंय दाखवतो तुम्हाला